आयुष कोमकर हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरला राष्ट्रवादीकडून उमेदवारी। सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर तुरुंगातून निवडणूक लढवणार। इच्छुकांच्या नाराजीचा कडेलोट। पुण्यामध्ये शिवसैनिकांचा संताप। बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो असलेला बॅनरच फाडला। नागपुरात एबी फॉर्म न मिळाल्यानं अजित पवारांच्या पक्षातील इच्छुक नाराज कार्यकर्त्यांना हातात बस्त्रा घेत कार्यालयातील टीव्ही आणि काचा फोडल्या। मुंबईमध्ये मातोश्री बाहेर शिवसैनिकांचं नाराजी नाट्य। प्रभाग क्रमांक 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधवांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा स्फोट। तिकीट नाकारल्याने शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांना अश्रू अनावर। नाशकात भाजपमध्ये तिकीट वाटपावरनं राडा। एबी फॉर्मची पळवापळवी, गाड्यांचाही पाठलाग। इच्छुकांकडनं थेट भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग। संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं मंत्री अतुल सावेंच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा। महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष कार्यकर्त्यांचा गोंधळ। निष्ठावंतांना डावलून नव्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्यानं नाराजी। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरातही महायुती तुटली। शिंदेंची शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक। पुण्यात विजय शिवतारेंकडून एबी फॉर्मचं वाटप, मात्र कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा राडा। शिवतारेंनी पैसे घेऊन एबी फॉर्म वाटल्याचा आरोप। मुंबई शिवसेना भाजपचं जागा वाटप अखेर ठरलं। शिंदेंची शिवसेना 90 जागांवरती तर 137 जागांवरती भाजपचे उमेदवार लढणार। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटला। ठाण्यामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला। ठाण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 87 तर भाजप 40 जागांवरती लढणार। नागपुरात भाजपकडून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना डचू। भाजपकडून जवळपास 20हून अधिक तरुण उमेदवारांना संधी। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज। नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता। 5 जानेवारीला निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद। भांडूप रेल्वे स्टेशनजवळ बस मागे घेताना चालकाचं नियंत्रण सुटलं। बसने प्रवाशांना चिरडलं। 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। अपघाताचा सीसीटीव्ही समोर। मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। चालकाला अटक। जालन्याच्या जाफराबाद शहरामध्ये 2 गटात राडा। एकमेकांना लाथाबुक्यांनी मारहाण। मारहाणीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये दुहेरी हत्याकांड। पतीकडनं पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलाची कुऱ्हाडीनं हत्या। चारित्र्याच्या संशयावरनं पत्नीची हत्या। मद्यधुंद तरुणानं घरातच पेटवली शेकोटी। भांडण करून आईला काढलं बाहेर, मात्र शेकोटीची धग घरभर पसरल्यामुळे तरुणाचाच होरपळून मृत्यू। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन। शरीराच्या अनेक समस्यांशी झुंज अपयशी। खालिदांच्या जाण्यानं बांगलादेशी राजकारणात शोककळा।